हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण. तर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचा आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय आहे मराठी, आणि त्यामधली ही 18वी कविता आहे बहुमोल जीवन. तर याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर स्वाध्यायाला स्टार्ट करण्यापूर्वी हा जो भाग आहे मराठीच्या पुस्तकातला हा तिसरा भाग आहे. यामधला आपण 14, 15, 16 आणि 17 हे जे सगळे धडे किंवा यामध्ये ज्या कविता आहेत हे सगळे ऑलरेडी कंप्लीट केलेले आहे. याचे सगळ्याचे स्वाध्याय मी या माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे. तुम्ही जर अजून सुद्धा ते बघितले नसतील तर इयत्ता 6वी मराठी स्वाध्याय ही मी प्लेलिस्ट तयार केलेली आहे. या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही याच्या आधीचे हे सगळे स्वाध्याय आहेत ते नक्कीच बघू शकता. तर हा सुद्धा स्वाध्याय पूर्ण बघायचा आहे. त्याचबरोबर अजून सुद्धा चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढचे सुद्धा सगळे स्वाध्याय बघायला मिळतील. चला, तर आता पहिला प्रश्न 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये अ आहे, गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितलेले आहे. तर यामध्ये उत्तर बघा, गुलाबाच्या आजूबाजूला असंख्य काटे असतात, पण गुलाब कधी आसपास असणाऱ्या काट्यांना दोष देत नाही. हे गुलाबाचे मोठेपण कवीने सांगितले आहे. त्यातील प्रश्न आ, ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो. तर ग्रीष्म ऋतू म्हणजेच उन्हाळा. तर याचं उत्तर बघा, ग्रीष्म ऋतूमध्ये या ठिकाणी ऋतू कडक ऊन पडत असल्यामुळे कडक उन्हामुळे धरणी भाजून निघते. हा या ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवरती परिणाम होतो. पुढचा प्रश्न ई, निराश आणि आशा कवीला कोणाबद्दल वाटते. उत्तर, आकाशाचे रंग रोज बदलतात. आकाशात ढग दाटून येतात. त्यामुळे निराश आणि आशा कवीला नक्षत्रांबाबत वाटते. नेक्स्ट प्रश्न ई, सुखदुःखाची ऊन सावली म्हणजेच काय. उत्तर बघूयात विद्यार्थ्यांनो. कधी ऊन पडते तर कधी सावली असते. सुखदुःख ही तसेच असते. कधी आयुष्यात सुखाचे क्षण येतात तर कधी दुःखाच्या क्षणांना सामोरे जावे लागते. प्रश्न उ, आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात. आणि याचं उत्तर, आयुष्य हे बहुमोल आहे. त्याचे मोल खूप आहे. माणसाला आयुष्य एकदाच मिळते, म्हणून या बहुमोल अशा आयुष्याचा या ठिकाणी असा आहे, आयुष्याचा त्याग करू नको असे कवी म्हणतात. प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. तर यामधला प्रश्न अ, मनासारखे सारे काही घडते का. यासाठी कवी कोणाकोणाची उदाहरणे कवितेतून देतात. चला विद्यार्थ्यांनो, उत्तर, निखळून पडणारी फुले, तरीही न झडणारे झाड, काट्यांनी वेढलेले गुलाब, ग्रीष्म ऋतूत जळणारी धरती किंवा धरणी, रंग बदलणारे आकाश आणि दाटून येणारे ढग, अमावस्या आणि पौर्णिमा, सुखदुःख आणि ऊन सावली. नेक्स्ट आहे आ, कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे. आयुष्यात आपल्या मनासारखे सर्व घडत नाही. जे आपल्या वाट्याला सुखदुःख असते ते भोगावेच लागते. संकटाला घाबरून कधीही बहुमूल्य अशा जीवनाचा त्याग करू नये. माणसाला आयुष्य हे पुन्हा पुन्हा मिळत नाही, ते एकदाच मिळते. म्हणून न डगमगता, न घाबरता समोर येणाऱ्या संकटाचा सामना करत आनंदाने जीवन जगावे, असा बहुमोल संदेश कवीने माणसाला दिला आहे. तर बघा किती
सोप्या आणि किती मस्त भाषेमध्ये आपण याचं उत्तर दिलेलं आहे. प्रश्न तिसरा, तुमच्या मनाने उत्तरे लिहा. तर या ठिकाणी मी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा यामध्ये काही वाक्य ऍड करू शकता. चला प्रश्न बघा. तुम्ही ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्हा तुम्ही काय करता? तर याचं उत्तर मी आता माझ्या परीने याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते. तुम्ही याच्यामध्ये तुमचे जे काही वाक्य आहेत ती सुद्धा ऍड करू शकता. मी ठरवलेली गोष्ट ज्यावेळी घडत नाही तेव्हा मी निराश होऊन न जाता ती गोष्ट होण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. मी ठरवलेली गोष्ट का घडत नाही, ती गोष्ट न घडण्यामागे कोणती कारणे आहेत, मी कुठे चुकतो आहे याचा विचार करतो आणि चुका सुधारण्याचा मी प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे मी याचं उत्तर दिलेलं आहे. प्रश्नच आहे, तुमच्या मनाने उत्तर लिहा म्हटल्यावर तुम्ही सुद्धा याच्यामध्ये तुमची वाक्य ऍड करू शकता. पुढचा आहे आ. ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही तेव्हा तुमच्या मनात कोणते विचार येतात? चला उत्तर. ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही तेव्हा मला वाटते की या वर्षी पाऊस पडेल का? दुष्काळ तर नाही पडणार ना? दुष्काळ पडला तर प्यायला आणि शेतीला पाणी कसे मिळणार? शेतकरी शेती कशी करणार? पाऊस पडायला लागेपर्यंत उपलब्ध असलेले पाणी जपून वापरायला हवे जेणेकरून पाऊस येईपर्यंत पाणी पुरेल. तर अशा गोष्टींचे जे विचार आहेत हे मनामध्ये येणार. प्रश्न ई. खूप ऊन लागू लागले की तुम्ही सावली शोधता. सावलीमध्ये येताच तुम्हाला काय वाटते? उत्तर. खूप उन्ह लागू लागल्यानंतर जेव्हा मी सावलीत जातो तेव्हा छान गारवा जाणवतो. सावलीत थोडा वेळ थांबल्याने सगळा थकवा निघून जातो. थंड हवेने उन्हामुळे तापलेले शरीर थंड होते. शरीराला तसेच मनाला आराम मिळतो आणि पुन्हा नव्याने काम करण्याची उमेद मिळते. तर असं छानसं उत्तर मी या ठिकाणी दिलं आहे. तर आता पुढचा प्रश्न आहे चौथा. या कवितेत मनासारखे काही घडते का असे कवी म्हणतात. आपल्याला मनासारखे घडावे असे नेहमी वाटते. मनासारखे काय काय घडावे असे तुम्हाला वाटते? कल्पना करा व लिहा. तर आता बघा, मी तर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. मला मनासारखे हवे तिकडे फरावेसे वाटते. मनासारखे खेळावेसे वाटते. मनासारखे जेवण मिळावेसे वाटते आणि मनासारखा अभ्यास होऊन परीक्षेत चांगले गुण मिळावेसे वाटतात. तर पुढचा हा जो भाग आहे तो आहे खेळूया शब्दांशी. तर हा भाग आहे हा खूपच इंटरेस्टिंग भाग आहे. याच्यामधून आपल्याला व्याकरण समजणार आहे. आहे बघा, या कवितेत सुख दुःख ऊन सावली असे विरुद्धार्थी शब्द जोडून आलेले आहेत. असे प्रत्येकी 5 शब्द आपल्याला लिहायचे आहेत. जसे की सुख दुःख ऊन सावली आहेत त्याचप्रमाणे. चला या ठिकाणी 5ही लिहिलेले आहेत. उंच सखल, लांब रुंद, खाली वर, नफा तोटा आणि आडवा आणि उभा. त्यानंतर समानार्थी शब्द लिहायचे आहेत. लतिका, लतिका म्हणजेच वेल. धरणी म्हणजे जमीन किंवा धरती. देह म्हणजेच शरीर. नभ म्हणजेच आकाश किंवा आभाळ. आणि पुढचा आहे खालील धातूंपासून धातू साधिते तयार करा. तर मूळ धातू दिलेले आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला धातू साधिके बनवण्यास सांगितलेले आहेत. तर खूप सोपं आहे. बोल हा मूळ धातू आहे, ठीक आहे. तर याच्यापासून आपल्याला धातू साधिके बोल पासून काय? बोलणे, बोलत, बोलता, बोलणारा, बोलून, बोलला. तर हे सगळे काय आहेत? धातू साधिते. तर आता कर हा काय आहे? मूळ धातू आहे. तर त्याच्यापासून धातू साधित काय होणार? कर पासून करणे, करीत, करता, करणारा, करून आणि केला.
नेक्स्ट आहे धाव, हा मूळ धातू आहे आणि याच्यापासून धातू साधिते धावणे, धावत, धावता, धावणारा, धावून आणि धावला. तर हे झाले धातू साधिते. पुढचं आहे बघा, खालील वाक्यातील संयुक्त क्रियापदे अधोरेखित करा. तर याच्यामध्ये संयुक्त क्रियापद जी आहेत ही आपल्याला हायलाइट करायला सांगितलेली आहेत. तर वाक्य ही अशी आहेत आणि या ठिकाणी जे बोल्ड केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे, ती अधोरेखित केलेली संयुक्त क्रियापदे आहेत. तर चला, मुले योगासनाची प्रात्यक्षिके पाहायला गेली. तर यामध्ये पाहायला गेली हे आहे संयुक्त क्रियापद. दुसरं आहे, पालक मुलांसाठी सतत राबत असतात. तर राबत असतात हे आहे संयुक्त क्रियापद. तिसरं, गणूने सर्व कामे झटपट आटपून घेतली. तर यातील आटपून घेतली हे आहे संयुक्त क्रियापद. आणि चौथा आहे, मला चित्रे रेखाटायला आवडते. तर रेखाटायला आवडते हे आहे संयुक्त क्रियापद. तर चला विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण याचा स्वाध्याय संपवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.